सुरेश रामचंद्र धस साहेब, आता तुम्ही याच्यामध्ये SIT लावायची आणि CID लावायची। एक मिनिट थांबा, तुमचं नाव सांगा, काय काय तुमचं नातं लागतं ते सांगा, कार्यकर्ता असेल ते। माझं नाव आहे मनोज चौधरी। हो, आणि माझं गाव आहे करे वडगाव, जे राम खाडेंचं गाव आहे त्यांच्या शहरचं माझं गाव आहे। आणि आम्ही सगळे एका मतदारसंघातले, आष्टी मतदारसंघातले। आम्ही आष्टी मतदारसंघामध्ये काम करत असताना आम्हाला ज्या पद्धतीने हे सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही हे फेस करायला लागतात त्या गोष्टीबद्दल मी सगळे चर्चा करतो। हे सत्तेसाठी जे भस्मासूर आहे, सत्तेसाठी जे लालची आणि खुर्चीसाठी जे बसलेले भस्मासूर आहेत ना, मी दोन मिनिट सांगतो, मला पूर्ण बोल समजतो, तुम्हाला माहिती मी बोलतो। मनोज चौधरी आणि 2014 पासून आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्रच काम करणारे लोक आहेत। पण आम्ही काम करत असताना हे कशा पद्धतीने हे दबावाचं राजकारण आणि हल्ले करणं, हे हल्ले करण्याचा प्रकार आहे हा वारंवार आमच्यावर केला होतो। आणि मी जे आत्तापर्यंत आमदार सुरेश धस, आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आत्तापर्यंत सांगत होते ना की मी सांगतोय की गुंडाला जात नसते, वारंवार सांगतोय मी। आणि जो हल्ला केलेला ते आहेत राम सूर्यभान खाडे, ज्यांच्यावर हल्ला केला त्यांचं नाव आहे राम सूर्यभान खाडे आणि त्यांच्यावरती जीव घेणं हल्ला करायला आलाय। जो आतापर्यंत आमदार सुरेश सांगत होता ना की मी आष्टी मतदारसंघाचा कायवारी, बीड जिल्ह्याचा कायवारी म्हणून, त्याने फक्त आता समोर येऊन सांगावं SIT लावावी, CID लावावी आणि हा तपास सगळा CID मार्फत करावा। आणि ह्याच्यामध्ये सत्य घरात बसल्या 20 दिवस झाला सुरेशच घरच्या बाहेर पडत नाही, का पडत नाही? आणि हे मागून जे हल्ले करायचं काम आहे ना, त्यांनी फक्त जनतेला येऊन समोर सांगावं की हे कृत्य केलं कुणी। आणि ह्याच्या मागं कारण फक्त एकच आहे की राम खाडेंनी त्यांची प्रकरणं सगळी बाहेर काढायचं प्रकरण चालू आहे। आणि आत्ताच काल स्टे एका गोष्टीमध्ये, 2 गोष्टीमध्ये स्टे मिळला आहे आणि फक्त एकमेव कारण आहे की राम खाडेंचा याला जीव घ्यायचा आहे। आणि त्याचप्रमाणे एकटे राम खाडे नाही, बोट काढावा, राम खाडे एकटेच नाही की राम खाडे एकटेच नाही, पण त्या ठिकाणी जेवढे लोक हे भस्मासूर जे संपवायला, म्हणजे भस्मासूर जे हे सत्तेची खुर्ची मागे बसले ह्याला संपवण्यासाठी जेवढे लोक प्रयत्न करतात सगळ्यांना संपवण्यासाठी चौकशीची मागणी करतात। माझं स्पष्ट म्हणणं आहे की आमदार सुरेश धस SIT आणि CIDचं जे बालबोला महाराष्ट्रभर घेऊन फिरवते, 100% माझी मी तुम्हाला गॅरंटी नाही, आमचं रोजचं तिथं वागणं आहे, आम्हाला रोजचं माहिती आहे आमदार सुरेश धस आणि सुरेश धसच आहेत फक्त। आम्ही रोजचे दररोजचे सहकारी आहेत। रात्री मी बरोबर नव्हतो पण आम्ही रोजचे सहकारी आहेत त्यांचे। पण ही घटना आम्हाला मी 20 दिवस झालं सुरेश धसला आवाहन करतोय तब्येतीबद्दल। मी आता वरती जाऊन सगळ्या गोष्टी बघतोय तब्येतीचं। हो, जीव घेण्याचा पूर्णपणे त्यांची बोटं मोडली आहेत पूर्णपणे, त्यांना एकदम म्हणजे 10 ते 12 लोकांनी त्यांनी। आणि काय करतात ते वेगवेगळ्या अशा, माझं म्हणणं असं आहे की मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि पंकजाताईंचा कार्यकर्ता आहे, गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे। माझी एवढी इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्हाला एवढं टॉर्चर करण्यात येते त्या ठिकाणी। आणि फक्त आम्ही मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्हाला जर का अशा पद्धतीने टॉर्चर करणं असेल तर हे काही योग्य नाही। मी ते पण भाजपचे आमदार आहे ना। हो, मग पंकजाताई सुद्धा भाजपचेच होते ना, का पंकजाताईवरती खोटे आरोप केले? तुमचे आणि राम खाडेंचे नेमके काय संबंध आहेत? मित्र आहे तुम्ही, आम्ही काय नेमकं संबंध? राम खाडे वंजर समाजाचे आणि मी मराठा समाजाचा आहे। मी त्याच गावामधले पोलीस पाटील आहे आम्ही। आणि आम्ही सगळं काम करत असताना आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला, आणि मी सांगतो ना सुरेश धसांचा खानदानी धंदा काय त्यांनी वारंवार सांगितलं। त्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की मारायचं होतं तर ऑन बाईट कॅमेरा दिली त्यांनी, की मारायचं होतं तर गाडी खाली चिरडून मारायचं, म्हणजे अशी वागणूक असताना तो आमदार आहे। म्हणजे त्या तुम्ही कंप्लेंट नाही दिली का? तुम्ही म्हणताय सुरेश धसांचं नाव आहे, 100 राम खाडे यांच्यावरती रात्री जीव घेणं हल्ला करण्यात आला। त्याच्यामध्ये गनी अब्दुल गनी होते सर, अजून 2-3 जण त्यांच्या गावातली होती। आणि ते हॉटेलमध्ये बसले असताना त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि पाळत ठेवून हा हल्ला करण्यात आला। आणि घरात बसून यांनी मस्तपैकी हे कृत्य रंगवलं आणि रंगवून यांनी मस्तपैकी त्यांच्यावरती
हा सगळा प्लॅन करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण FIR तुम्ही मग हे तुम्ही सहजचं नाव घेता त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल अशी मागणी करताय का किंवा करणार आहे? SIT आणि CID पोलिसांवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. रश्मी शुक्ला मॅडम बसलेले DGP म्हणून ते एकदम सविस्तर सगळं आणि माझे रोजचे मेल चालू आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांना. रोज प्रत्येक गोष्टीचा आढावा मी आष्टी मतदारसंघाचा देतोय की काय चाललंय आष्टी मतदारसंघामध्ये. फक्त आणि फक्त आम्ही जनतेसाठी काम करतोय आणि जनतेसाठी लढतोय म्हणूनच आमच्यावरती हल्ले हे असे करण्याचा प्रयत्न. आणि माझ्या जीवाला धोका आहे का? हो मी रोज अर्ज करतो. माझे रोज मेल आहेत फडणवीस साहेबांना, रोज मेल आहेत काय की जीव घेण्याचा प्रयत्न आमच्या मध्ये सुरेश धस आमदार हा आमचे जीव घेण्याचा प्रयत्न करतायत. हा माझी रोजचे मेल आहेत सगळ्यांना. तुमच्या जीवाला धोका आहे? हो माझ्या किती लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका? जेवढे सुरेश धस यांच्या विरोधामध्ये तिथे राजकीय सामाजिक काम करतात आणि काय केलं होतं मानसिक शारीरिक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे त्यांचं खच्चीकरण करायचं. आणि काल एक जामगावमध्ये अजून SC समाजाचे चांभार समाजाचे एक व्यक्ती त्यांचा असाच मानसिक छळ करून त्यांच्याच गावात आहे जामगाव त्यांच्याच गाव त्याच गावामध्ये अक्षरशः त्या व्यक्तीचा पुण्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मानसिक छळाला हे करून स्वाभिमानी लोकांचा असा रोज जीव घेण्यात येतोय. आणि हे आम्ही जे सांगतोय ना फक्त ह्या प्रकरणामध्ये SIT आणि CID यांनी पूर्णपणे ह्याच्यामध्ये सगळा तपास करावा. आणि आमचं जे आम्हाला न्याय पोलीस सुरक्षा दिली होती का? काय होतं तिथे त्या ठिकाणी काय होतं लोकलला भारतीय जनता पार्टीचं आम्ही काम करतो पण लोकलला राम खाडे हे सुरेश धस यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी पक्ष बदलला राम खाडेंनी. आणि त्याच्यामुळं काय केलं मग हे सत्तेच्या दबावामध्ये त्यांचं संरक्षण थोडंसं काढण्यात आलं. काय होतं लोकल लेवलला आमदार स्थानिक सुरेश दसांना राम खाडेंना संपवायचंच होतं असं म्हणणं तुमचं? हो आणि आता 4 वेळा हल्ले ते राम खाडेंवर. आष्टी पंचायत समिती समोर झालेत, तहसील समोर झालेत, 10 वेळा हल्ले झाले त्यांच्यावर. देवस्थानच्या प्रकरणामध्ये राम खाडेंनी सगळं मोठं प्रकरण काढलं होतं. आणि आता ते जमिनीचं एक त्यांचं एक काढलं की शासकीय जमिनीवरती कॉम्प्लेक्स उभं करत होते तर त्या संदर्भात एक प्रकरण कालच त्यांच्यावरती हे झालं आणि त्याच विषयी सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.